शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारे राजकारणी या महाराष्ट्रात अनेक आहेत. मात्र शिक्षणासाठी झटणारे सरकार नेमकं कोणतं? चला पाहूयात. स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या जिथे महाविकास आघाडीच्या वेळी 40,000 होती, तिथे महायुतीच्या काळात स्वाधार योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी आहेत तब्बल 92,000. स्वाधारसाठी महाविकास आघाडीने खर्च केलेला निधी 222 कोटी, तर महायुती सरकारने स्वाधार योजनेसाठी दिलेला निधी आहे 492 कोटी रुपये. 2020 ते 2022 या काळात उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीने 336 दलित विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली. त्याचवेळी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारकडून 449 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात आली. शिक्षणात मुलींना प्रवासात सवलतीसाठी महाविकास आघाडीने 88 कोटी रुपये खर्च केले, ज्यातून 15 लाख मुलींना याचा लाभ मिळाला. दुसरीकडे महायुती सरकारमध्ये मुलींच्या शैक्षणिक प्रवासातील सवलतीसाठी 1,182 कोटी रुपये खर्च करण्यात आले, ज्याचा फायदा राज्यातील 44 लाख विद्यार्थिनींना झाला. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी झटणारं सरकार नेमकं कोणतं? आता आपणच ठरवा.